टीमचे नाव विनर आहे. आम्ही आमच्या भाषणाला सुरुवात करतो. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे आणि परदेशी वस्तूंवर अवलंबून न राहणे. स्वतःच्या देशाचा किंवा आपल्या देशातील ही संकल्पना स्वदेशी आपल्या देशातील ही संकल्पना देशप्रेम आणि स्वावलंबून शिकतो. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळ सुरू करून लोकांना भारतीय वस्तू वापरण्याचे आवाहन केले. स्वदेशी वापरल्याने आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतो. धन्यवाद. नमस्कार, आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहोत. आमच्या टीमचे नाव विनर आहे. आम्ही स्वदेशी या विषयावर दोन शब्द बोलणार आहेत. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे आणि परदेशी वस्तूंवर अवलंबून न राहणे. स्वतःच्या देशाचा किंवा आपल्या देशातील ही संकल्पना देशप्रेम आणि स्वावलंबून शिकतो. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळ सुरू करून लोकांना भारतीय वस्तू वापरण्याचे आवाहन केले. स्वदेशी वापरल्याने आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतो. धन्यवाद. नमस्कार, माझा अमित जयराम कांबळे आहे. नमस्कार, माझे नाव समोर आहे. आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहोत. आम्ही स्वदेशी या विषयावर बोलणार आहोत. स्वदेशी म्हणजे आपल्या देशातील तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे आणि देशी वस्तूंवर अवलंबून न राहणे. स्वतःच्या देशाचा किंवा या देशातील ही संकल्पना देशप्रेम आणि स्वावलंबून शिकतो. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळ सुरू करून लोकांना भारतीय वस्तू वापरण्याचे आवाहन केले. स्वदेशी वापरल्याने आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतो. धन्यवाद. पुढे काय बोलू आता? नमस्कार, आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहोत. आमच्या टीमचे नाव विनर आहे. आम्ही स्वदेशी या विषयावर दोन शब्द बोलणार आहेत. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे आणि परदेशी वस्तूंवर अवलंबून न राहणे. स्वतःच्या देशाचा किंवा आपल्या देशातील ही संकल्पना देशप्रेम आणि स्वावलंबून शिकतो. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळ सुरू करून लोकांना भारतीय वस्तू वापरण्याचे आवाहन केले. स्वदेशी वापरल्याने आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतो. धन्यवाद. आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहोत. आमच्या टीमचे नाव विनर आहे. आम्ही आमच्या भाषणाला सुरुवात करतो. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे आणि परदेशी वस्तूंवर अवलंबून न राहणे. स्वतःच्या देशाचा किंवा आपल्या देशातील ही संकल्पना स्वदेशी आपल्या देशातील ही संकल्पना देशप्रेम आणि स्वावलंबून शिकतो. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळ सुरू करून लोकांना भारतीय वस्तू वापरण्याचे आवाहन केले. स्वदेशी वापरल्याने आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतो. धन्यवाद. नमस्कार, माझा अमित जयराम कांबळे आहे. नमस्कार, माझे नाव समोर आहे. आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहोत. आम्ही स्वदेशी या विषयावर बोलणार आहोत. स्वदेशी म्हणजे आपल्या देशातील तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे आणि देशी वस्तूंवर अवलंबून न राहणे. स्वतःच्या देशाचा किंवा या देशातील ही संकल्पना देशप्रेम आणि स्वावलंबून शिकतो. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळ सुरू करून लोकांना भारतीय वस्तू वापरण्याचे आवाहन केले. स्वदेशी वापरल्याने आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतो. धन्यवाद. पुढे
पुढं काय बोलू